सांगितलंय मी बघ आहे ते सांगितलं त्या माणसांकडून पुन्हा पुन्हा पत्रकार बांधवांना सांगतो चुकच करायची गरज नव्हती. एकदम चांगलं होतं. एक दोन शेतकऱ्यांचे काम सांगितलं त्या माणसाने पटकेस केले. तर मी सगळ्यात जास्त फडणवीसांना बोलायचो पण त्यांना मानायचो. काय म्हणायचो? फोन लावला की 4 मिनिटाचा प्रश्न सोडितो हा माणूस. माझा वैयक्तिक अनुभव येतो आहे. त्याच माणसाने आमच्या पोरांचं मूर्ती पाडले. त्याच माणसानं प्रमाणपत्र रद्द केले. इतकं चांगलं बोलून गोरगरिबाच्या लेकरावरती अन्याय करून इतकं पाप का डोक्यावर घ्यायले बावनकुळे. आणि काय ते हायच तसं जे आहे ते आहे. काय त्याला त्याच्यात आहे बघा ती कालके का टिंबा. हा टिंबा मी कायद्याच्या चौकटीने सगळं करतोय. कोण म्हणलं? फडणवीस म्हणतात की सगळं कायद्याच्या चौकटीने सुरू आहे. रद्द करणं म्हणजे काय आहे आता रद्द करणं कायद्याच्या चौकटीत आहे का? तुम्हीच बोला. आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारला किंवा एखाद्या मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही. मग बावनकुळे सरकारचा भाग नाही का? तो कस का पत्र काढून रद्द करा म्हणतो? काय बोलतात तुमचं तुम्हालाच कळा नाही. तुम्ही काय बोला तुमच्याच अंगावर यायला लागले. तुमच्या डोक्यातलं खरं सांगा काय आहे ती. तुमच्या डोक्यात हे मराठ्यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही हे बोला. आणि ते कोणाचा बाप आला तरी मी रोखून देऊ शकत नाही. तुम्हाला गॅजेटेर द्यायचे नाहीये. कारण तुमचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्यांना द्यायला आहे. मराठा आणि जरांगे पाटील जरी एकत्र राहिले तर हे पोरग पक्का आरक्षण घेणार. कारण मी ओबीसीतलं आरक्षण मागितलंच नाही त्यांना. 2-4% आम्हाला द्या म्हणून. आमची नोंद सापडली तर कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतोय. आता त्यांच्या डोक्यात 58 लाख जर नोंदी दिल्या कुणबी प्रमाणपत्र 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणात चाललाय. गॅजेटियर दिले तर ते सरकारी दस्तऐवज हे सगळं पक्का आरक्षण. डोकं लावून जरांगे पाटलांनी बरोबर मराठ्यांना टिकणारं